नमस्कार. नवीन घर घ्यायचे असो, नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, लग्न असो किंवा नवीन वाहन घ्यायचे असो, सर्वप्रथम विचारला जाणारा प्रश्न असतो की मुहूर्त कोणता आहे. आता या मुहूर्तामागे काय कारण आहे? शुभ मुहूर्तावरती काम नाही केले तर नुकसान होऊ शकते का? या मुहूर्ताच्या मागे काही वैज्ञानिक गोष्टी आहेत का? अशा याच विशिष्ट गोष्टींवरती किंवा अशा या मुहूर्तातल्या आध्यात्मिक वैज्ञानिक गोष्टींवरती उलगडा करण्यासाठी मी आलेलो आहे. तुमचा ज्योतिष मित्र श्री शास्त्रच्या विशेष भागामध्ये मी तुमचे स्वागत करतो. सोप्या भाषेत सांगायचे जर झालं तर मुहूर्त म्हणजे वैश्विक ऊर्जेची अनुकूलता, म्हणजेच आपण ज्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतो, या कॉस्मिक एनर्जीची अनुकूलता म्हणजेच मुहूर्त. ज्याप्रमाणे समुद्राला भरती ओढी ही चंद्राच्या विशिष्ट परिस्थितीमुळे येते, त्याचप्रमाणे ग्रहांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे त्याचा परिणाम मानवाच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेवरती पडतो. तसेच विशिष्ट वेळी विशिष्ट ग्रहांची किरणे पृथ्वीवर सकारात्मक प्रभाव टाकत असतात आणि जेव्हा आपण एखादे काम या सकारात्मक वेळेवर करू तर आपल्याला निश्चित त्यांची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि यालाच म्हटल्या जाते शुभ मुहूर्तामध्ये आपण एखादे काम सुरू करणे. मुहूर्ताचे प्रकार किती आणि हा मुहूर्त बनतो कसा? तर मुहूर्त प्रामुख्याने बनला जातो पंचांगापासून. आता पंचांग म्हणजे पुस्तक नव्हे, तर पंचांग म्हणजे दिवसाची 5 अंगे आणि त्यामध्ये येतात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि कर्ण. या 5 अंगांपासून पंचांग बनते आणि या 5 अंगांवरतीच मुहूर्त अवलंबून असतो. आता आपण मुहूर्ताबद्दल ऐकलं असेल तर साधारणतः काही विशेष मुहूर्त आपण कायम ऐकत असतो, त्यामुळे आपण बऱ्याचशा नवीन गोष्टी याच दिवसांवर घेतो, जसे की 3.5 मुहूर्त, अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा याबद्दलचे मुहूर्त तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यातल्या त्यात गुढीपाडवा हे साधारणतः सर्व शुभ मुहूर्त मानले जातात. तसेच चौघडिया हा पण एक मुहूर्ताचा प्रकार आहे. प्रवासासाठी किंवा अत्यावश्यक कामांसाठी याचा विचार केला जातो. तसेच अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे होरा. साधारणतः प्रत्येक तासावरती एखाद्या ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्या ग्रहाच्या प्रभावानुसार त्या वेळेत कोणते काम केले गेले पाहिजे हे ठरवले जाते. जसा शुभ मुहूर्त असतो तसाच अशुभ मुहूर्त देखील असतो. जसे की आपणा सर्वांना माहिती की राहू काळ, बरेचसे लोक राहू काळामध्ये महत्वाची कामे टाळतात. आता हा अशुभ मुहूर्त म्हणजे काय? तर निसर्गातील प्रतिकूल लहरींमध्ये जर आपण काही काम केले तर आपल्याला त्याचा परिणाम हा शुभ न मिळता प्रतिकूल किंवा अशुभ मिळेल आणि त्या अशुभतेमुळे आपल्याला त्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. तर याचमुळे आपण कोणतेही कार्य जे आहे हे शुभ मुहूर्तावरती किंवा निसर्गाच्या पॉझिटिव्ह किंवा निसर्गाच्या ऊर्जेच्या सानिध्यात केले तर आपणासाठी उत्तम असेल. त्यामुळे आपण कोणतेही शुभ काम करताना मुहूर्त पाळलाच पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक लहान सहान कामांसाठी आपल्याला पंचांग बघणे किंवा मुहूर्त बघणे हे शक्य होत नसते, परंतु आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांसाठी, महत्वाच्या घडामोडींसाठी आणि मोठ्या गुंतवणुकीसाठी मात्र शुभ मुहूर्त पाळणे हे अत्यावश्यक आहे. आम्ही आता श्री शास्त्र या चॅनलवरती दर महिन्याचे मुहूर्त टाकण्याचे ठरवले आहे. तर आता इथून पुढे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्त महिन्याभरातले हे बघावयास मिळतील. तसेच आपले दैनिक नक्षत्र फलादेश तर दररोज येतच आहे आणि या सर्व गोष्टींचा आपण नक्कीच चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतात. तुम्ही या मुहूर्तावरती विश्वास ठेवता का?
याबद्दलचा तुमचा एखादा अनुभव आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अध्यात्म आणि विज्ञानाच्या अशाच रंजक माहितीसाठी आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन विशेष भागांमध्ये. आज मी इथेच थांबतो. शुभम भवतु.